नमस्कार. तर जयास पॉकेट रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज हा आपला व्हिडिओ आहे गावाकडील. तर गावाकडे आमच्याकडे मुंज केली जाते, तर त्या मुंजांचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मुंजे म्हणजे काय असतात ते पूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत सगळी मिळून जाईल आणि त्यानंतर मुंजे आम्ही कशी करतो ते सुद्धा बघायला मिळेल. आणि गावाकडची ही परंपरा खूप छान आहे. 10 आरत्या बनवायच्या आणि मग उरेल पिठाच्या पोळ्या. भूमीचं चालू होतं, आजी मी करीन म्हटलं मग लवकर आंघोळ कर. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा भाषेचा फरक जाणवेल, कारण गावाकडे आमच्याकडे अशीच बोलली जाते. त्या भाषेतच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. आणि हो, व्हिडिओमध्ये तुम्हाला भाषा कशी वाटते तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. मग शिक ना, त्याच्यासाठीच तर आहे बेटा. असे वाफवणेच पडता काही दिवे अच्छा. आपल्या माऊ महिन्याचे बी माऊ महिन्यात तैने पडता. जमतंय का भूमी जमतंय? मोडून टाकला. तर 10 दिवे बनवले आहेत आणि ते दिवे वाफवून घ्यायचे, म्हणजे त्यांना पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे 20 मिनिटं. त्यानंतर ते आपल्याला गार व्हायसाठी ठेवायचं आहे. आणि पुढे काय करणार त्याचं ते सुद्धा आपण बघूया. चला. मग या पोळ्या फिक्स असत्या का आई का नाही? किती पण करू शकता याच्यामध्ये पोळ्या. अच्छा, म्हणजे पानावर एक बी ठेवणे पडते म्हणजे. अच्छा, त्या दिव्यातली उरेल आहे का ते? अच्छा, समजा आपण हे सगळे खाऊ शकता. मोदक बनवला होता आजी पाया पडते का माया. जाय ना तू, जय स्वामीनारायण करत बेटा. जय स्वामीनारायण करत, जय स्वामीनारायण चपळ बेटा. ओ बापरे, ज्ञानू तू आजी ज्ञानीश तू आजीच्या पण पड ना. आजीच्या पड बेटा. पाया पड माया. सगळ्यांच्या पाय पड बेटा. माझीच्या पड, माझ्या पड. पडतो काय मी पडते. तू पडतो की मी पडू? पाय दे हा दे पाय. कोण होतं? पाय दे. तू पडू मग तू पड, मी पडू. आणतो म्हणून पडले तिथे. तू पड ज्ञानीश. ज्ञानीश आपल्या आजीच्या सगळ्या आज्यांच्या पाय पडायच्या. हो हो, पड बेटा. ज्ञानीश जय जय बेटा, सगळ्यांच्या पाय पडायच्या. मग तुला माहिती आहे का काय भेटतं? आशीर्वाद भेटतो जय जय बाप्पाचा. पण ना बेटा, आजीची जय जय करना. कशी जय जय करते ज्ञानीश, करून दाखव सगळ्यांना. कणिक खेळा बिझी. दिवे आता शिजून झाले आहेत. आता ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे. तर ते आपल्याला प्रज्वलित सुद्धा करायचे आहे थोड्या वेळाने. भूमीला बनवले हे जे बिगर आकाराचे भूमीचे. तुपानं सोडलेलं ते दूध घे अगोदर फक्त दूध टाक, मग तूप टाक आणि मग परत दूध टाक आणि मग पाणी टाक. ज्ञानेश माझ्या इथे आता आमच्या सगळ्यांचे मिळून एक देवघर आहे. त्यामध्ये हे 2 मुंजे आहेत. तर त्यांचं स्नान चालू आहे, म्हणजे दूध तुपाने आंघोळ करून घ्यायचे आहे. नंतर फुलं आणि हळदी कुंकू असं सगळं ठेवायचं आहे त्यांना.
अशी लावतात आजी लाईन बारे आता थांबू बघतो घरी ठेवा नाही तर तसं नाही काढतात बेटा या मला या या मध्ये मोगऱ्याचं ठेवलं इथून ते एक मध्ये ठेव. 15 वर्षांनी इतका पाऊस झाला आणि यंदा इतका पाऊस होतो. पाणी काही नाही पाणी चाललेलं 2018 2002 पासून पाणी गायब होईल 300 फुटावर तरी तो गेली 64 वाटी तो बरं हे कर ना आठवलं तर बरं म्हणून वांगून लावतो ना जोत लावतो त्या पानावर जोत लावतो दह्याची पोट ठेवली ते खीरचं ठेवतो दह्याची पोट ठेव प्रत्येक दिव्याचं का हा प्रत्येक घरात पूर्वी 2-3 व्यापारी राहतात चिनावरचा आठवडा आहे कोळी आहे नोकरी बघतात एकटे झाले या बाळा झाली सगळ्यांकडे बाजार पडतो असं का म्हणणार आहे काही काही नाही पैसे बाय शिव काकू दुसरा बस ना हळद कुंकू ना इथं कानाले आता इथं मुंजेंचं ओवाळणं वगैरे केलं आणि निलेश आता नारळ फोडून घेत आहे आणि एक एक जण सगळे पाया पडणार आणि देवाजवळची रक्षा ही सगळ्यांना दिली जाते म्हणजे जसा देवाचा आशीर्वाद आहे आणि घरामध्ये प्रत्येक घरामधून एक नारळ येतं आणि थोडा प्रसाद देवाजवळ काही घरी नेला जातो अशा प्रकारे मुंजे बसवले जातात आमच्या इथं आणि हे फक्त ज्योत लावलेली आहे त्यानंतर पानंसुद्धा घालायची आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा ते आपल्याला बघायलाच मिळेल तर भूमी आता आजीच्या पाया पडत आहे आणि आजी तिला रक्षा लावून घेत आहे देवाची आणि तोंडात सुद्धा थोडी रक्षा दिली जाते त्यानंतर कान फुकून घेतले जातात आणि आशीर्वाद दिला जातो तर अशा प्रकारे पाया पडत आहेत आणि भूमी तिचे पप्पा सगळ्यांनी पाया पडून घेतल्या काही नाही आता हे घर आहे ना आपल्या इथलं ते इथल्यावर आहे घर पुढे सर पुढे काय नाही अशा घेऱ्यावर राहतो हो म्हणजे पुढे त्या पुढे एवढा पुढे असं सगळे ते केला त्याला वाटलं पाया पडतं नाही म्हणतो त्या विजिलन्स आपल्या काय तो माया पाया आमच्या देवघरामध्ये 2 मुंजे आहेत म्हणून मग 2 पानं घातली आहेत त्यामध्ये गुळाची खीर पोळ्या केळं आणि लिंबू ठेवलेलं आहे आणि खोबऱ्याचा प्रसाद
तर जर मुलं असले तर छोटे तर त्यांना बसवलं जातं आणि जर नसलं तर मग असे पानं घालून दिले जातात. पानाची पूजा केली जाते आणि पानाचा उपवास सुद्धा सोडला जातो. आणि हे पान मग पुढे काय करतात तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि या पानांचे सगळेजण पाया पडतात, म्हणजे असं मानलं जातं की म्हणजेच बसले आहेत आणि सगळेजण त्या ची पाया पडत आहेत. बघा सगळ्याजणी पाया पडून घेत आहेत. पाणी घेण्यासाठी तर आता मुंजेंचं सगळं झालं आहे, म्हणजे पानं घालून झाले आहे. तर आता ही पानं घेऊन जायची आहे आपल्याला गाईला खाऊ घालण्यासाठी. तर निंबू काढून घेतला आहे, कारण गाय निंबू खात नाही, तर ते निंबू आम्ही सगळेजण मिळून खाणार आहोत. तर चला, त्यानंतर बघा हे पानं अशी आम्ही दोघीजणी घेऊन चाललो होतो आणि पाऊस इतका होता तर मला व्हिडिओ काढायला जमलाच नाही. मग इथं गोट्यात आल्यानंतर थोडाफार मला जेवढा व्हिडिओ काढता आला तेवढा काढत आहे मी. आणि दोघी पानं काकूने खाऊ घातले. तर मला भीती वाटत होती जवळ जाण्यासाठी, पण मी लांबूनच व्हिडिओ काढला आणि त्यानंतर लांबूनच तिच्या गाईच्या पाया पडल्या. तर बघा काकू इथं दोघं खाऊ घातले पानं आणि त्यानंतर गाईचं तोंडसुद्धा पुसून घेत आहे काकू पाण्याने, बघा अशा प्रकारे. तर चला जाऊया घरी. तर जे आपण म्हणजे जे स्नान केलं होतं त्याचं हे पाणी आहे ते मी तुळशीला घालत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.